पासून उच्च प्राथमिक शाळा मट्टकरी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। आज मी पाणी प्रदूषण यावर बोलणार आहे। पाणी म्हणजे जीवन आहे, जपून वापर करा। पाणी म्हणजे जीवन आहे, जपून वापर करा। पाणी आहे आरोग्याचा झरा, अहो जपून वापर करा, हो जपून वापर करा। टीव्हीवर रेडिओवर बरेच ऐकलेले असते, कानावर पडते आणि फक्त होठावर येते। बाकी आपले आहे नळी फुंकली सोनारे, न इकडून तिकडे गेले वारे। कारण काय तर डोळ्यांनी पाणी नाही दिसले तरी डोळ्यात पाणी मात्र दिसणारच। आता पाणी भरणे हेही मनोरंजनाचे साधन झाले आहे। ते कसे तर पहा, पटते का बघा, कान देऊ नये का पहिली गोष्ट आहे। जेव्हा टँकर यायचाच राहतो तेव्हा घराजवळच्या बाया आपल्या अंगाच्या रांगेपेक्षा गुंडाच्या रांगा घालतात आणि इकडे रस्त्याच्या कडेला बसल्या बसल्या गप्पा मारायला मोकळे होतात। गप्पा म्हणजे काय तर सासवाच्या गोष्टी, सुनाच्या गोष्टी, सासऱ्याच्या गोष्टी याला गप्पा मारणे म्हणतात। टँकर आला रे आला की त्याचं मन मोकळं मनोरंजन करिता गप्पा मारणाऱ्या बाया एकमेकांशी मारत गुंडयुद्ध करायला सुरू होतात। झाले की नाही मनोरंजन? पहिले स्वतःचे मनोरंजन, नंतर आजूबाजूच्या लोकांचे मनोरंजन या गुंडयुद्धामुळे होऊ लागते। तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा डब्याभर पाण्यात अंघोळ करायचो। आता तर 4 दिवसाचे लेकरं टाक्याभर पाण्यात दूध टाकून, पाकळ्या टाकून व्हिडिओ करतात। हा एक पाण्यापासून मनोरंजनाचा प्रकार सुरू झालेला आहे। प्रामाणिकपणे बरं का, प्रामाणिकपणे काम केल्यानंतर 5 दिवसानंतर 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळू लागत आहे। ते 2 दिवस मात्र कोणते? ते 2 दिवस आहे शनिवार आणि रविवार। मग वीकचा इंड साजरा कुठे करायचा तर जातात सिमेंट मध्ये साठवलेल्या पाण्यात पोहायला नाही समजलं, तेही ब्लिचिंग टाकलेल्या टंकीत आणि पोहता काय काय करत असेल पाण्यात देवही जाणे, हेही नवीन सांगायची गरज आहे का? आधीच्या काळी नवरीला हळद केव्हा लागायची केव्हा उतरायची कळायचीच नाही, आम्ही सारे झोपेतच राहायचे। पण आता सारे जण झोपतच नाही आणि पोरं सोरे बाया बापट्या फार त्या पाण्यातच नाचायला लागतात। शेतातील पाणी वलायची मशीन आली की असे वाटते, मग रासायनिक फेसाच्या कार्यक्रमात नाचत नाचत थुमकट फार धिंगाणा घालतात। रस्ता बांधताना लोक मनोरंजन व्हावे असे बघायची बोलण्याची गर्दी करून उभे राहतात आणि माती कशी उघडते, गड्डे कसे करतात, नाल्या कसे टाकतात आणि यावर प्रवचनही देतात। पण कोणी मात्र लक्षच देत नाही। अहो कसले काय, त्यात काय लक्ष द्यायचे म्हणा, नका देऊ ना लक्ष। आहे की नाही पाणी हे जीवन आणि त्यासोबत मनोरंजनाचे पण साधन। पाणी गमावतात त्याची बचत केली पाहिजे, थोड्या आटोपशीर कार्यक्रम केले पाहिजे। आजचे मनोरंजन उद्याचे मनोरंजन होऊ नये यासाठी पाणी जपून वापरले पाहिजे। पाण्याचे प्रदूषण लावी मानवाला दूषण, पाण्याचे प्रदूषण लावी मानवाला दूषण। वाचवा पाणी हेच वसुंधरेचे खरे भूषण, हेच वसुंधरेचे खरे भूषण। धन्यवाद।